आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडली। या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत असल्याची सुद्धा चर्चा होती। पण त्याच दरम्यान मवियात राजकीय भूकंप होणार का अशी ही चर्चा होऊ लागली। याचं कारण नेमकं काय घडलं ते आता आपण दृश्यातून पाहतोय। बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी पाहूया पहिल्यापासून ही दृश्य। बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी अजित पवार ज्या केबिनमध्ये होते त्या दालनात जयंत पाटील गेले। त्याच वेळी थोड्या वेळानं दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार त्या ठिकाणी लॉबीत दाखल झाले। त्यावेळी दिलीप वळसे पाटलांनी साहेब आले असं दोघांनाही सांगितलं। तो ऑडिओ आपण ऐकूया। साहेब आले असं दिलीप वळसे पाटलांनी सांगताच शरद पवार काहीसे मागे झाले। त्यांनी दृष्टिक्षेप टाकला दाराच्या आत नेमकं काय घडतंय यावर, आणि त्यानंतर शरद पवार तिथून मार्गस्थ झाले। आता या भेटीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा होतीये। पण या भेटीला नेमकी काय पार्श्वभूमी आहे ते समजून घेऊया। ती चार दृश्य आधी समजून घेऊया, त्यानंतर जयंत पाटील काय म्हणाले होते, शिरसाट काय म्हणालेले होते तेही आपण ऐकूया। पाहूया पहिल्यांदा ती चार दृश्य। या घडलेल्या घटनेला काय पार्श्वभूमी आहे। मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करीन की त्यांनी ही चार दृश्य दाखवावीत। फोर विन। आता काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की आता राजकारण्यांवर विश्वास ठेवावा अशी फार काही परिस्थिती नाही। हे कमी की काय तिथं शिरसाट म्हणतात लवकरच मोठा भूकंप होणार आणि जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत दाखल होणार। काल जयंत पाटील आणि तटकरे यांच्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना लॉबीत हास्यविनोद झालेले महाराष्ट्रानं पाहिले। दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा झालेल्या आहेत। तर आज दादांसोबत जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा सुद्धा झाली आहे। आता आपण ऐकूया काय म्हणाले होते जयंत पाटील। काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालो, कारण बोलून काय उपयोगच नाही। कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्या। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। आता या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतात। पाहूया। मला वाटतं की कोणी काही बोललं, चर्चा केली, भेटली, आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेंना। म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची। मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला। म्हणजे काय आम्ही भेटायचंच नाही सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, सीएम, मुख्यमंत्र्यांना। मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये। काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या, सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही। केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।